Hello, today we start to study chapter number 5 of Electronics Measurements and Instrumentation, Applications of Sensors and Transducers, Part 2. In the previous video, we studied the Part 1 of this chapter, Applications of Sensors and Transducers. तर त्यात आपण काय स्टडी केलं होतं तर लेवल मेजरमेंट्सचे टाईप आपण स्टडी केले होते, कपॅसिटन्स, फ्लोट, रेडिएशन टाईप एक्सेट्रा. तर लेवल लिक्विड लेवल कशी मेजर केली जाते त्यासाठी कोणते टाईप्स आहेत ते आपण स्टडी केले होते. तर ह्या पी पी टीमध्ये आपण त्याचा पार्ट 2 स्टडी करणार आहोत. बघूया मेथड्स ऑफ टेम्परेचर मेजरमेंट. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण लेवल मेजरमेंटसाठी स्टडी केले होते. आता टेम्परेचर मेजरमेंटच्या मेथड्स आपण स्टडी करणार आहोत. तर एकूण 5 मेथड्स आहेत टेम्परेचर मेजर करण्यासाठी, ते आपण वन बाय वन स्टडी करूयात. फर्स्ट आहे रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स, दॅट इज RTD. सेकंड आहे थर्मिस्टर. नेक्स्ट थर्मोकपल, रेडिएशन पायरोमीटर्स, ऑप्टिकल पायरोमीटर्स. तर ह्या मेथड्स आहेत आपण टेम्परेचर मेजरमेंटच्या, ते आपण वन बाय वन स्टडी करूयात. तर फर्स्ट आहे बघा रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स, दॅट इज RTD. तर ह्या पी पी टीमध्ये ह्या स्लाईडमध्ये तुम्ही RTDची डायग्राम बघू शकता. आपण त्याचं वर्किंग स्टडी करूयात आता. द रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर चेंजेस व्हेन इट्स टेम्परेचर इज चेंज्ड. दिस प्रॉपर्टी इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. Resistance of pure metal wire with a large positive temperature coefficient of resistance varies with temperature. Mostly platinum metal is used as a sensing element. Platinum RTD is used as interpolation standard from -182.96 degree centigrade to 630.74 degree centigrade. All metals produce a positive change in resistance with temperature. This is the main function of an RTD. The material should have a high value of resistivity so that minimum volume of material is used for construction of RTD. The resistance of material should have a continuous and stable relationship with temperature. तर आपण डायग्रामवरून त्याचं वर्किंग स्टडी करूयात. तर बघा जो RTD मधला जो रेजिस्टन्स आहे तो ॲज टेम्परेचरशी कंपेअर होऊन तो चेंज होणार, बरोबर. जेव्हा टेम्परेचर चेंज होईल, जसजसा टेम्परेचर चेंज होत जाईल तसा त्याचा रेजिस्टन्ससुद्धा चेंज होत जाणार. आणि हा RTD कशासाठी मेनली यूज करतात तर टेम्परेचर मेजरमेंटसाठी. तर ते त्याचं मेन ॲप्लिकेशन आहे, मेन यूज आहे. तर RTDमध्ये जो प्युअर मेटल वायर यूज केलेली असते कन्स्ट्रक्शनमध्ये, जी प्युअर मेटल वायर यूज केलेली असते त्याचा रेजिस्टन्स हा टेम्परेचरसोबत व्हॅरी होणार. म्हणजे जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते त्या मेटलचं रेजिस्टन्ससुद्धा इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. आणि जेव्हा डिक्रीज होणार टेम्परेचर त्यावेळेलासुद्धा तो इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल. तर मोस्टली प्लॅटिनम मेटल हा सेन्सिंग इलेमेंट म्हणून यूज केला जातो RTDमध्ये. प्लॅटिनम मेटल इज यूज्ड ॲज अ सेन्सिंग इलेमेंट. तर त्याचं टेम्परेचर रेंज किती आहे बघा, फ्रॉम -182.96 डिग्री सेंटीग्रेड टू 630.74 डिग्री सेंटीग्रेड. ही त्याची टेम्परेचर रेंज आहे प्लॅटिनम मेटलची, विच इज यूज्ड ॲज अ सेन्सिंग इलेमेंट. All metal produce a positive change in resistance with temperature. This is the main function of RTD. तर RTDमध्ये जे मेटल्स यूज केलेले आहेत ते सगळे रेजिस्टन्समध्ये पॉझिटिव्ह चेंजेस क्रिएट करतात विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. The material should have a high value of resistivity so that minimum volume of material is used for construction of RTD. तर RTDमध्ये जे मटेरियल यूज केलेलं आहे त्याची रेजिस्टिव्हिटी काय आहे, हाय आहे. त्यामुळे मिनिमम व्हॉल्यूमचे मटेरियल RTDमध्ये यूज करावे लागतात. आणि द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल शुड हॅव कंटिन्युअस अँड स्टेबल रिलेशनशिप विथ टेम्परेचर. टेम्परेचर सोबत त्याचं रिलेशनशिप स्टेबल असतं. म्हणजे टेम्परेचर जसं व्हॅरी होईल तसं ते सुद्धा रेजिस्टन्ससुद्धा व्हॅरी होणार. दिस इज द वर्किंग ऑफ RTD.
नेक्स्ट बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ RTD. द मेजरमेंट इज अ व्हेरी ॲक्युरेट मेजरमेंट मिळतं आपल्याला टेम्परेचरचं. इट हॅज लॉट ऑफ फ्लेक्झिबिलिटी. द रेजिस्टन्स कॅन बी इझिली इन्स्टॉल्ड अँड रिप्लेस्ड. त्यातलं जे मेटलचे रेजिस्टन्स असेल तो इझिली इन्स्टॉल पण होतो किंवा फॉल्ट असेल काही तर रिप्लेससुद्धा होतो. बेस्ट सुटेड फॉर रिमोट इंडिकेशन. These are the advantages of RTD. Next are disadvantages of RTD. First is high cost. This is main disadvantage की त्याची कॉस्ट ही हाय असते. Need of bridge circuit with power supply. External power supply is required. Possibility of self heating. This is the main disadvantage की तो एक्स्ट्रा सप्लाय प्रोव्हाइड झाल्यामुळे तो सेल्फ हीट होऊ शकतो. लार्ज बल्ब साईज. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ RTD. RTD यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर अँड रॅडियंट हीट. RTD कशासाठी यूज करतात तर तो टेम्परेचर मेजरमेंटसाठी यूज करतात. तर नेक्स्ट आहे बघा थर्मिस्टर. ह्या स्लाईडमध्ये तुम्ही थर्मिस्टरचे डायग्राम बघू शकता. 4 टाईपचे थर्मिस्टर दिसतात इकडे. बेड, प्रोब, डिस्क आणि रॉड टाईपचे. तर या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता बेड टाईप थर्मिस्टर आणि प्रोब टाईप थर्मिस्टर दिसते तुम्हाला. ह्या स्लाईडमध्ये डिस्क टाईप थर्मिस्टर आणि रॉड टाईप थर्मिस्टर. त्याची शेपच तसे डिस्कचे राउंडेड शेप आहे आणि रॉड टाईप बघा रॉड शेपमध्ये आहे तो, त्यामुळे त्याला रॉड टाईप थर्मिस्टर म्हणतात. आपण त्याचं वर्किंग स्टडी करूयात. थर्मिस्टर हॅव निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट NTC, दॅट इज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. दॅट इज रेजिस्टन्स डिक्रीजेस ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. Resistance of certain metal oxides with negative temperature coefficient of resistance varies with temperature. Thermistors are composed of sintered oxide of metallic oxides such as manganese, nickel, cobalt, copper, iron and uranium. They are available in variety of sizes and shapes. Disc thermistors are made by pressing material under high pressure into cylindrical flat shape with the diameters ranging from 2.5 mm to 25 mm. Rod thermistors are extruded through die to make long cylindrical units 1.25, 2.75 and 4.25 meter in diameter and 1.25 to 50 millimeter long. The advantage of rod thermistor is the ability to produce high resistance with high power handling capacity. तर आपण ते डायग्रामवरून त्याचा स्टडी करूया. तर मेन पॉईंट काय थर्मिस्टरचा, तर तो निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणून ओळखला जातो. काय तो निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजेच काय तर जेव्हा रेजिस्टन्स केव्हा डिक्रीज होतो जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतो. म्हणजे फर्स्टली जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होईल त्यावेळेला रेजिस्टन्स असेल तो डिक्रीज होणार आणि जेव्हा टेम्परेचर डिक्रीज होईल तेव्हा रेजिस्टन्स काय होणार इन्क्रीज होणार. म्हणून त्याला काय म्हणतात निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. बघा रेजिस्टन्स ऑफ सर्टन मेटल ऑक्साइड्स विथ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स व्हॅरीज विथ टेम्परेचर. आपण RTD मध्ये पण बघितलं होतं की मेटलचा जो रेजिस्टन्स आहे तो टेम्परेचर सोबत व्हॅरीज होतो. टेम्परेचर इन्क्रीज झालं की रेजिस्टन्स पण इन्क्रीज होतो, टेम्परेचर डिक्रीज झालं की रेजिस्टन्स पण डिक्रीज होतो. पण थर्मिस्टरमध्ये काय होतं जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होईल तेव्हा रेजिस्टन्स डिक्रीज होतो आणि टेम्परेचर डिक्रीज झालं की रेजिस्टन्स इन्क्रीज होतो. म्हणून त्याला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतात. पण थर्मिस्टरमध्ये सुद्धा काय आहे सर्टन मेटल ऑक्साइड्स विथ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स व्हॅरीज विथ टेम्परेचर हे त्याचं मेन प्रिन्सिपल आहे. म्हणजेच काय ह्यातला सुद्धा रेजिस्टन्स काय होतोय
रेझिस्टन्स हा टेम्परेचरसोबत व्हॅरी होतो आहे. तो निगेटिव्हली का असेना पण तो व्हॅरी होतो आहे, म्हणून हे त्याचं काय मेन प्रिन्सिपल आहे. थर्मिस्टर्स आर कंपोज्ड ऑफ सिंटर्ड ऑक्साईड ऑफ मेटल ऑक्साईड्स. तर त्यामध्ये काय यूज करतात बघा, ते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, थर्मिस्टर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी कोणते मेटल यूज करतात, तर मॅग्नीज, निकेल, कोबाल्ट, कॉपर, आयर्न अँड युरेनियम हे सगळे मेटल्स काय करतात, यूज करतात, जे की वेगवेगळ्या साईज आणि शेप्समध्ये अवेलेबल असतात. तर हे सगळ्या मेटल यूज करून थर्मिस्टर कन्स्ट्रक्ट केला जातो. त्यानंतर जे डिस्क थर्मिस्टर्स आहेत ते कसे काय तयार होतात, आर मेड बाय प्रेसिंग मटेरियल अंडर हाय प्रेशर इंटू सिलेंड्रिकल फ्लॅट शेप्स अँड डायमीटर्स. म्हणजेच काय, जे डिस्क थर्मिस्टरची डायग्राम आपल्याला दिसते, थर्ड डायग्राम, ती कशामुळे तयार होते, एखाद्या हाय प्रेशरमध्ये मटेरियल किंवा मेटल असेल ते प्रेस केल्यामुळे तो वेगळ्या डिस्क शेपमध्ये तयार होतो, बरोबर. नेक्स्ट आहे रॉड थर्मिस्टर आर एक्सट्रुडेड थ्रू डाईज टू मेक लॉंग सिलेंड्रिकल युनिट्स. रॉड शेप म्हणजेच काय, एखादा लॉंग सिलेंड्रिकल टाईप शेपमध्ये जो आपल्याला थर्मिस्टर मिळतो त्याला काय म्हणतात, रॉड थर्मिस्टर्स म्हणतात. दिस इज द वर्किंग ऑफ थर्मिस्टर. Next we see advantages of thermistors. Small size and low cost. Fast response over narrow temperature. थर्मिस्टरची जे साईज असते ती स्मॉल असते, त्यामुळे साईज स्मॉल असल्यामुळे कॉस्टसुद्धा लो असते. त्यानंतर फास्ट रिस्पॉन्स ओव्हर नॅरो टेम्परेचर रेंज. लो टेम्परेचर रेंजला किंवा छोट्या टेम्परेचर रेंजला त्याचा रिस्पॉन्स काय असतो, थर्मिस्टरचा फास्ट असतो, म्हणजे तो लगेच टेम्परेचर मेजर करू शकतो. डिसएडव्हान्टेजेस बघा, डिसएडव्हान्टेजेस ऑफ थर्मिस्टर्स. अनसुटेबल फॉर लार्ज टेम्परेचर रेंज. रेजिस्टन्स टेम्परेचर कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉन लिनियर. व्हेरी लो एक्सायटेशन करंट टू अवॉइड सेल्फ हिटिंग. नीड ऑफ शिल्डिंग, पॉवर लाईन्स, फिल्टर्स एक्सेट्रा ड्यू टू हाय रेजिस्टन्स. आपण ॲडव्हान्टेजेसमध्ये बघितलं होतं की नॅरो टेम्परेचर म्हणजे स्मॉल टेम्परेचर रेंजमध्ये त्याचा रिस्पॉन्स फास्ट असतो, पण हा लार्ज टेम्परेचर रेंजसाठी सुटेबल नाही आहे थर्मिस्टर. त्यानंतर त्याच्या ज्या टेम्परेचर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या नॉन लिनियर टाईपमध्ये आहेत. नेक्स्ट सेल्फ हीट होण्याची त्याची चान्सेस भरपूर असतात. नंतर शिल्डिंगची गरज असते, त्याला फिल्टर्सची गरज असते. Applications of thermistors: measurement of power at high frequencies, measurement of level, flow and pressure of liquid, vacuum measurement, measurement of composition of gases. थर्ड आहे बघा थर्मोकपल. तर या स्लाइडमध्ये तुम्ही त्याची डायग्राम बघू शकता. आपण त्याचं वर्किंग स्टडी करूयात. द मोस्ट कॉमन इलेक्ट्रिकल मेथड ऑफ टेम्परेचर मेजरमेंट uses the thermoelectric sensors are also known as thermocouple. Thermocouple is an active transducer which generates EMF by its own. It is widely used in industrial applications to monitor temperatures of liquid and gases in storage and flowing in pipes and dust. They are used in industrial furnaces as well as for measurement of temperature in cryogenic range. Thermocouple basically consists of two dissimilar metal wires connected together so as to form two junctions. One junction is kept at constant temperature and other is heated. Hot junction is called measuring junction and cold junction is called reference junction. तर हे आपण वर्किंग स्टडी करूयात डायग्रामवरून. तर एक कॉमन इलेक्ट्रिकल मेथड आहे जी की टेम्परेचर मेजरमेंटसाठी यूज केली जाते. त्यामध्ये थर्मो इलेक्ट्रिक सेन्सर्स यूज केलेले असतात, त्याला काय म्हणतात, थर्मोकपल म्हणतात. दॅट इज TC, थर्मोकपल. थर्मोकपल हा एक ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे जो की स्वतःच EMF प्रोड्यूस करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तो इट जनरेटेड बाय इट्स ओन, स्वतःच क्रिएट करतो.
तो एक ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. तर थर्मोकपल कुठे यूज करतात, तर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये यूज करतात. कशासाठी, टू मॉनिटर टेम्परेचर ऑफ लिक्विड अँड गॅसियस इन स्टोरेज अँड फ्लोईंग पाईप्स अँड डस्ट. टेम्परेचर मॉनिटर करण्यासाठी, जे की लिक्विड किंवा गॅसियस फॉर्ममध्ये असतील, स्टोरेज किंवा फ्लोईंग फॉर्ममध्ये असतील. दे आर यूज्ड इन इंडस्ट्रियल फर्नासेस ॲज वेल एज फॉर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर इन क्रायोजेनिक रेंज. तर थर्मोकपल हे कशासाठी यूज करतात, इंडस्ट्रीमध्ये टेम्परेचर मेजरमेंटसाठी, बरोबर. बट इन क्रायोजेनिक रेंज, क्रायोजेनिक म्हणजे काय, तर लोअर रेंजमध्ये, जे मायनस कितीतरी असेल, मायनस सपोज 150°C टू 0, म्हणजे लोअर रेंज ऑफ टेम्परेचर मेजर करण्यासाठी थर्मोकपल यूज केलं जातं. Thermocouple basically consists of two dissimilar metals wires connected together so as to form two junctions. तर थर्मोकपलमध्ये बघा दोन जंक्शन्स असतात, जे की दोन मेटल वायर कनेक्ट करून दोन जंक्शन बनवलेले असतात. तर त्यातला वन जंक्शन काय असतो, कॉन्स्टंट ठेवला जातो, जो तो की कोल्ड जंक्शन आहे. आणि अदर जंक्शन इज हीटेड. जो हॉट जंक्शन आहे त्याला हीट केलं जातं आणि कोल्ड जंक्शनला कॉन्स्टंट ठेवलं जातं. हॉट जंक्शन इज कॉल्ड ॲज मेजरिंग जंक्शन अँड कोल्ड जंक्शन इज कॉल्ड ॲज रेफरन्स जंक्शन. तर दोन मेटल वायर, ज्या वेगवेगळ्या दोन मेटल वायर त्या कनेक्ट करून दोन जंक्शन फॉर्म केले जातात. एक असतो तो हॉट जंक्शन, दुसरा असतो तो कोल्ड जंक्शन. कोल्ड जंक्शनला कॉन्स्टंट ठेवलं जातं, हॉट जंक्शनला हीट केलं जातं. तर जो हॉट जंक्शन आहे त्याला म्हणतात काय, मेजरिंग जंक्शन, अँड कोल्ड जंक्शन आहे त्याला म्हणतात रेफरन्स जंक्शन. दिस इज द वर्किंग ऑफ थर्मोकपल. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ थर्मोकपल. cheaper than resistance thermometer, speed of response is high, measurement accuracy is quite good, it offers good reproducibility. कॉस्ट त्याची लो असणार आहे, रिस्पॉन्स काय आहे हाय, स्पीड ऑफ रिस्पॉन्स हाय आहे त्याचा, ॲक्युरसी गुड आहे, रिप्रोड्युसिबिलिटी सुद्धा त्याची गुड आहे. डिसएडव्हान्टेजेस ऑफ थर्मोकपल, नीड्स सिग्नल ॲम्प्लिफिकेशन, स्ट्रे व्होल्टेज पिकअप इज पॉसिबल. जे सिग्नल्स आहेत त्याचे ॲम्प्लिफिकेशन ची गरज असते, म्हणजे सिग्नलची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्याची गरज आहे थर्मोकपलमध्ये. ॲप्लिकेशन्स ऑफ थर्मोकपल, टू मॉनिटर टेम्परेचर ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस इन स्टोरेज अँड फ्लोईंग पाईप्स इन डस्ट इन इंडस्ट्रियल फर्नासेस फॉर टेम्परेचर मेजरमेंट इन क्रायोजेनिक रेंज. तर आपण बघितलं होतं वर्किंगमध्ये सुद्धा की ते कशासाठी यूज करतात, टेम्परेचर मेजर करण्यासाठी किंवा मॉनिटर करण्यासाठी. कुठले लिक्विड अँड गॅसियस फॉर्ममध्ये जे टेम्परेचर असेल, जे की स्टोरेज किंवा फ्लोईंग फॉर्ममध्ये असेल, ते टेम्परेचर मॉनिटर किंवा मेजर करण्यासाठी यूज करतात. नंतर इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा थर्मोकपल्स यूज केले जातात. आणि टेम्परेचर मेजरमेंट इन क्रायोजेनिक रेंज, क्रायोजेनिक म्हणजे काय, लोअर रेंजमधला टेम्परेचर, म्हणजे -0 रेंजमधली जे टेम्परेचर आहे तो मेजर करण्यासाठी थर्मोकपल यूज केला जातो. नेक्स्ट आहे बघा रॅडिएशन पायरोमीटर्स. तर ह्या स्लाईडमध्ये तुम्ही त्याची डायग्राम पाहू शकता. तर आपण त्याचं वर्किंग स्टडी करूयात आता. When the total energy radiated by a hot body whose temperature is to be measured enters the pyrometer, it is focused by the lens on the detector. The detector is a thermopile wire whose measuring junction are attached to a back-end disc. The disc absorbs energy when the pyrometer is focused on a hot body and its temperature increases. The reference junction of the thermopile is attached to the pyrometer case. The difference in temperature between the measuring junction attached to the disc and the reference junction attached to the case generates a voltage that is directly related to the temperature of the back-end disc, which is indicated by the recording instrument. पण आपण आता त्याचा डायग्राम म्हणून स्टडी करूयात. When the total energy radiated by the hot body whose temperature is to be measured enters the pyrometer is focused by the lens on the detector. म्हणजे जी हॉट बॉडीकडून जी एनर्जी येते, रॅडिएटेड होऊन एनर्जी येते, जिचं की टेम्परेचर
मेजर करायचं आपल्याला. हॉट बॉडीकडून येणारी जी एनर्जी आहे, टोटल एनर्जी, ज्याचं टेम्परेचर आपल्याला मेजर करायची आहे, ती कशामधून एंटर होणार? पायरोमीटरमधून एंटर होणार थ्रू लेन्स टू द डिटेक्टर. लेन्सकडून डिटेक्टरकडे ती पास होणार. द डिटेक्टर इज थर्मोपाईल वूज मेजरिंग जंक्शन आर अटॅच टू द बॅक एंड डिस्क. एका डिस्कला ते कनेक्ट केलेलं असणार आहे, थर्मोपाईल. The disk absorbs energy when the pyrometer is focused on a hot body and its temperature increases. The reference junction of the thermopile is attached to the pyrometer case. जो reference junction आहे थर्मोपाईलचा, तो कशाशी अटॅच केलेला आहे? पायरोमीटरला अटॅच केलेला आहे. द डिफरन्स इन टेम्परेचर बिटवीन the measuring junction attached to the disc and the reference junction attached to the case generate a voltage. म्हणजे जो टेम्परेचर डिफरन्स आहे दोघांमधला, कोणामधला तर मेजरिंग जंक्शनमधला आणि रेफरन्स जंक्शनमधला जो टेम्परेचर डिफरन्स आहे तो काय क्रिएट करणार? व्होल्टेज क्रिएट करणार, विच इज डायरेक्टली रिलेटेड टू द टेम्परेचर ऑफ बॅक एंड डिस्क. दिस इज द वर्किंग ऑफ रेडिएशन पायरोमीटर्स. Advantages of radiation pyrometers: ability to measure high temperature मेजर करू शकतो तो. नो फिजिकल कॉन्टॅक्ट विथ अ टार्गेट ऑफ मेजरमेंट. जिथला टेम्परेचर मेजर करायचा आहे तिथे कोणत्याही टाईपचा फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये तो येत नाही पायरोमीटर. फास्ट रिस्पॉन्स स्पीड आहे तो फास्ट आहे. हाय आउटपुट अँड मॉडरेट कॉस्ट पण लो आहे आणि आउटपुट पण हाय देतो तो. डिसएडवांटेजेस ऑफ रेडिएशन पायरोमीटर्स: नॉन लिनियर स्केल, पॉसिबल एरर्स ड्यू टू प्रेशर. लिनियर जी त्याची स्केल आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आउटपुट, त्या काय असणार आहेत? नॉन लिनियर स्केलमध्ये आहेत. आणि पॉसिबल एरर्ससुद्धा पॉसिबल होतात प्रेशरमुळे. ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिएशन पायरोमीटर्स: used for temperature above the physical operating range of thermocouples, used in the environment which is limit the life of thermocouples. तर पायरोमीटर्स हे सुद्धा कशासाठी? रेडिएशन म्हणजेच टेम्परेचर मेजरमेंटसाठीच यूज केले जातात. तर नेक्स्ट आहे बघा ऑप्टिकल पायरोमीटर्स. आता याच्या आधी आपण रेडिएशन पायरोमीटर स्टडी केलं होतं, आता आहे ऑप्टिकल पायरोमीटर. तर ह्या स्लाइडमध्ये तुम्ही त्याची डायग्राम पाहू शकता. तर आपण त्याचं वर्किंग स्टडी करूयात. इट कन्सिस्ट ऑफ incandescent lamp filament which is used as the reference source of radiation. This is arranged in the field of vision through which both filament and hot body are viewed simultaneously. The filament is heated by 2-volt battery in series with a rheostat by which the temperature of filament is adjusted. The filament is connected in one arm of bridge circuit and galvanometer. The electrical resistance of the lamp filament varies in accordance with its temperature, while resistance of one arm of a metal, the ohmic value of which does not change with change in temperature. As the temperature of filament is increases, the bridge is progressively out of balance. तर आपण डायग्रामवरून त्याचा स्टडी करूयात. तर यामध्ये तुम्ही बघू शकता एक हॉट बॉडी यूज केलेले, लेन्सेस यूज केलेले आहेत, आय दिसतोय एक, त्यानंतर रेड फिल्टर आहे, लॅम्प आहे, रिओस्टेट आहे आणि बॅटरी यूज केलेली आहे. तर जो लॅम्प यूज केलेला आहे ह्याच्यामध्ये यूज्ड ॲज अ रेफरन्स सोर्स ऑफ रेडिएशन. जो हा लॅम्प आपल्याला दिसतोय तो ॲज अ रेफरन्स सोर्स ऑफ रेडिएशन म्हणून यूज केलेला आहे. दिस अरेंज्ड इन फील्ड ऑफ विजन, म्हणजे जो आयचा पीस दिसतोय पुढे त्याच्यासमोर तो अरेंज केलेला लॅम्प थ्रू विच बोथ फिलामेंट अँड हॉट बॉडी आर व्ह्यूड सायमल्टेनियसली. म्हणजे जो आपल्याला जो व्ह्यू करायचा पॉईंट आहे त्याच्यासमोरच लॅम्प आणि हॉट बॉडी प्लेस केलेली आहे, जेणेकरून ते सायमल्टेनियसली दोन्ही एकत्रच दिसू शकतात. द फिलामेंट इज हिटेड बाय 2-volt बॅटरी. जी बॅटरी यूज केलेली आहे तो 2-volt सप्लाय देऊन जो फिलामेंट यूज केलेला आहे तो हीट करणार इन सिरीज विथ रिओस्टेट बाय विच द टेम्परेचर ऑफ फिलामेंट इज ॲडजस्टेड.
तर बॅटरी कशासाठी यूज केलेलं आहे, फिलामेंटला यूज हीट करण्यासाठी, जी बॅटरी रिओस्टॅटच्या सिरीजमध्ये कनेक्ट केली आहे ती. तर रिओस्टॅट कशासाठी यूज केलेलं आहे, टू टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी. दिस फिलामेंट इज कनेक्टेड इन वन आर्म ऑफ व्हीटस्टोन ब्रिज सर्किट अँड गॅल्व्हॅनोमीटरला तो कनेक्ट केलेला आहे. द इलेक्ट्रिक as the temperature of filament is increases, the bridge is progressively through out of balance. म्हणजे तो फिलामेंटचं टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज होईल त्यावेळेला जो ब्रिज सर्किट असेल ते काय होणार, आउट ऑफ बॅलन्स होणार. त्यासाठी रिओस्टेट यूज केलेलं आहे की टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. द डिग्री ऑफ अनबॅलन्स इज शोन बाय द मॅग्निट्यूड ऑफ गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन विच इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. म्हणजे जेव्हा टेम्परेचर रिओस्टेटचं इन्क्रीज होईल तेव्हा जो ब्रिज सर्किट असणार आहे तो काय होणार, आउट ऑफ बॅलन्स जाणार. तर ते होऊ नये म्हणून रिओस्टेट यूज केलेलं आहे बॅटरीच्या सिरीजमध्ये की तो टेम्परेचरला फिलामेंटच्या टेम्परेचरला जो कंट्रोल करेल. दिस इज द वर्किंग ऑफ ऑप्टिकल पायरोमीटर्स. ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल पायरोमीटर्स: फ्लेक्झिबल अँड कन्व्हिनियंट टू यूज, लाईट इन वेट, नो नीड फॉर कॉन्टॅक्ट विथ टार्गेट ऑफ मेजरमेंट, गुड ॲक्युरसी. इझी असतं यूज करण्यासाठी ऑप्टिकल पायरोमीटर. त्याचं वेटसुद्धा लाईट आहे एकदम आणि जे टार्गेट आहे मेजरमेंटचे त्याच्याशी फिजिकली कॉन्टॅक्ट येत नाही ऑप्टिकल पायरोमीटरचा. नंतर गुड ॲक्युरसी ही गुड असणार आहे. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल पायरोमीटर: एक्सपेन्सिव्ह, कॉजेस ह्युमन एरर. एक्सपेन्सिव्ह आहे कॉस्टमध्ये तो, त्यानंतर ह्युमनमुळे एरर काही कॉज होऊ शकतात त्याच्यामध्ये. ॲप्लिकेशन्स ऑफ ऑप्टिकल पायरोमीटर्स: ऑप्टिकल पायरोमीटर इज यूज टू मेजर हाय टेम्परेचर्स. तर ऑप्टिकल पायरोमीटर हे सुद्धा टेम्परेचर मेजरमेंटसाठीच यूज केलं जातं, पण ते हाय टेम्परेचर मेजरमेंटसाठी यूज केलं जातात. तर दिस इज द सेकंड पार्ट, दॅट इज टेम्परेचर मेजरमेंट मेथड्स ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ सेन्सर्स अँड ट्रान्सड्यूसर. तर आपण हा 5वा चॅप्टर ॲप्लिकेशन्स ऑफ सेन्सर्स अँड ट्रान्सड्यूसर त्याचा सेकंड पार्टचा आपण आता स्टडी केलेला आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण लेवल मेजरमेंट स्टडी केलं होतं. सेकंड पार्टमध्ये आपण काय स्टडी केलं, टेम्परेचर मेजरमेंटच्या मेथड स्टडी केल्या. तर तुम्ही हे व्हिडिओ बघितले नसतील आत्तापर्यंत, आधीचे व्हिडिओ किंवा आत्ताचा हा व्हिडिओ, तर नक्की बघा आणि ज्या नोट्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात त्या राईट डाऊन करून ठेवा. थँक्यू.